Okay, good morning friends. Now today's we have lecture. I am discuss the our new point of chapter number 9, that is the motion and types of motion. In previous lecture we have discussed and seen the what are the different type of motion. Now in this lecture we have discussed the new point. With the help of this figure we have seen that children playing in the garden. Okay, now this figure shows to you children प्लेइंग इन द गार्डन. म्हणजेच काय, ह्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे, बागेत खेळणारी मुले आपल्याला दिसत आहे. ओके, जस्ट अ मिनिट. ओके, तर आपण बघूया आता ह्या बागेत खेळणाऱ्या मुलांमध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे. तर तुम्हाला दिसत आहे की ही मुलगी जी रन करत आहे किंवा पडत आहे फुलपाखराच्या मागे, तर फुलपाखरू ह्या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून ह्या फुलावरती उडत आहे. म्हणजे तेच काय करत आहे, मूव्ह होत आहे. म्हणजेच काय, ते एका डायरेक्शनने न उडता एखाद्या विशिष्ट किंवा वेगवेगळ्या पद्धतीने उडत आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की जे सर्क्युलर मोशन होते, जो सर्क्युलर मोशन होती, म्हणजेच काय, पंखा, घड्याळाचा काटा हे कसे फिरत होते, एखाद्या सर्क्युलर मॅनरमध्ये फिरत होते. पण आपल्याला इथं बघायचं आहे की फुलपाखरू कसे उडत आहे, तर एका पर्टिक्युलर पोझिशनमध्ये न उडता ते वेगवेगळ्या डायरेक्शनने उडत आहेत. म्हणजे ते फ्लाइंग इन द डिफरंट डायरेक्शन. ओके, त्याचप्रमाणे हा जो बॉल आहे हा खाली जात आहे, वर येतो आहे, खाली जात आहे, वर येतो आहे. पण तो एका विशिष्ट स्पीडने येतो आहे का, तर नाही, तो एका विशिष्ट किंवा वेगवेगळ्या डिफरंट पद्धतीने तो येत आहे. हेच आपल्याला थेरीमधून डिस्कस करायचं आहे. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकतात का, while chasing a butterfly in a garden, do you know run along a definite path or in the same direction all the time? Not really. बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं की बागेतील फुलपाखराच्या मागे धावताना तुम्ही एका निश्चित, म्हणजे डिफायनाईट म्हणजेच काय, निश्चित मार्गावरून किंवा एकाच दिशेने धावतात का, तर नाही. कारण फुलपाखरू हे जेव्हा उडत असते तेव्हा ते निश्चित पाथने, म्हणजे डिफायनाईट पाथने उडत नसते. ते कसं करत असते, वेगवेगळ्या डिफरंट पाथने ते फ्लाय करत असते. अ बटरफ्लाय कॉन्स्टंटली फ्लिट्स फ्रॉम वन फ्लॉवर टू अनादर. फ्लिट्स म्हणजेच काय, म्हणजे ते सतत त्याची काय करत असते, जागा बदलत असते एका फुलावरून दुसऱ्या फुलावरती. देअर इज नो डिफायनाईट डायरेक्शन टू इट्स मोशन. त्याच्या गतीला एक निश्चित दिशा नसते. सच मोशन इज कॉल्ड द रँडम मोशन. या स्थितीला काय म्हणतात, यादृच्छिक गती असे म्हणतात. रँडम मोशन म्हणजेच काय, मराठीमध्ये कठीण शब्द आहे थोडासा, यादृच्छिक गती असे म्हणत असतात. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रँडम मोशन? देअर इज नो डिफायनाईट डायरेक्शन टू इट्स मोशन. सच मोशन इज कॉल्ड अ रँडम मोशन. ओके, इट इज क्लिअर नाऊ. द नेक्स्ट पॉईंट, द मोशन ऑफ द प्लेयर्स इन अ गेम ऑफ फुटबॉल इज ऑल्सो ऑफ दिस टाईप. म्हणजेच काय, फुटबॉलमध्ये जे प्लेयर असतात ते सुद्धा ह्या मोशनचं उदाहरण आहे. कोणत्या मोशनचं? रँडम मोशनचं. कारण फुटबॉलचे जे प्लेयर असतात ते सुद्धा कसे, एका डायरेक्शनने डिफायनाईट पाथमध्ये खेळत असतात का, नाही, तर ते काय वेगळ्या इनडिफायनाईट पाथमध्ये ते फिरत असतात. द मोशन ऑफ अ क्रॉलिंग बेबी ऑर वंडरिंग ॲनिमल इज ऑल्सो अ रँडम मोशन. क्रॉलिंग बेबी म्हणजेच काय, रेंगाळणारे बाळ किंवा रांगणारे बाळ, जे लहान बाळ चालत असते त्याची सुद्धा स्थिती कशी असते, रँडम मोशनमध्ये असते. आणि वंडरिंग ॲनिमल इज ऑल्सो द रँडम मोशन. म्हणजेच काय, टेहाडणारे जे प्राणी असतील किंवा भटके जे जनावरं असतील ते सुद्धा एका विशिष्ट डायरेक्शनमध्ये चालत नसतात. नाऊ डेफिनेशन ऑफ दिस रँडम मोशन इज द मोशन दॅट चेंजेस इट डायरेक्शन अँड स्पीड्स कंटिन्युअसली इज कॉल्ड अ रँडम मोशन. म्हणजेच काय, ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते त्या गतीला आपण काय म्हणतात, रँडम मोशन असे म्हणत असतात. यादृच्छिक गती असे म्हणत असतो. ओके, नाऊ नेक्स्ट पॉईंट, स्पीड. स्पीड म्हणजेच काय, तर चाल किंवा आपण त्याला गती म्हणत असतो. अ बस कवर्स द डिस्टन्स ऑफ अबाउट 200 किलोमीटर फ्रॉम सोलापूर टू पुणे इन 5 hours. म्हणजेच काय, एक बस आहे ते सोलापूर ते पुणे सुमारे 200 किलोमीटर अंतर किती तासात पूर्ण केलं, 5 तासात तिने पूर्ण केलं, इन 5 hours. ओके, हाऊ मच डिस्टन्स डज द बस कवर इट 1 hour. तर बस एका तासात किती अंतर पार करते. जर एका बसने पुणे टू सोलापूर टू पुणे सुमारे 200 किलोमीटर अंतर 5 तासात पार करते, तर तेच बस एका तासात किती अंतर पार करते. आता आपल्याला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. मग कसं सॉल्व करणार,
आपल्याला जर एका विशिष्ट पद्धतीची जर स्पीड काढायचा असला, चाल जर काढायची असली तर कशी काढतात, तर त्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला प्रोव्हाइड केलेला आहे. तर त्या फॉर्म्युल्याच्या मदतीने आपण हे करत असतो. ह्या प्रश्नाचं उत्तर आपण इझिली काढू शकतो, पण हे शिकवल्याच्या नंतर. ओके, नाऊ while solving this example we take the ratio of the distance traversed and the time required to traverse at that distance. म्हणजेच काय, आपण बघत असतो हे उदाहरण सोडवताना आपण पार केलेले अंतर आणि अंतर पार करण्यास लागणारा वेळ याचे काय करत असतो, रेशो म्हणजेच काय गुणोत्तर काढत असतो. फ्रॉम दिस रेशो वी कम टू नो द डिस्टन्स ट्रॅव्हर्स बाय द बस इन 1 युनिट ऑफ टाईम. या गुणोत्तरावरून आपल्याला बसने एकक कालावधीत किंवा एका तासामध्ये किती अंतर पार केलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळते. आता डिस्टन्स ट्रॅव्हर आपण बघूया की तिचा स्पीड किती होता. तर डिस्टन्स नाऊ विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला वी कॅन कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ दिस बस. ओके, द बस कवर द डिस्टन्स अबाउट 200 किलोमीटर्स. म्हणजे डिस्टन्स किती ट्रॅव्हर केलेला आहे तिने, 200 किलोमीटर्स. ओके, नाऊ इन विच टाईम इज किती अवर्समध्ये, 5 अवर्समध्ये. ओके, 5 अवर्समध्ये. तर आपल्याला काय करायचं आहे, तिचा स्पीड कॅल्क्युलेट करायचा आहे. तर मग आता स्पीड कॅल्क्युलेट करण्यासाठी याला काय करू, आपण भागाकार करणार आहोत. तर याचं उत्तर किती येईल, 40. म्हणजे एका तासामध्ये त्यांनी किती अंतर कव्हर केलं, तर 40 किलोमीटर केलं. हे आपण कशाच्या फॉर्म्युल्याने केलं, स्पीडच्या फॉर्म्युल्याने तयार काढलेला आहे. तर स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स ट्रॅव्हर्स डिवाइड बाय टाईम रिक्वायर्ड फॉर ट्रॅव्हर्सिंग द डिस्टन्स. ओके, युनिट ऑफ स्पीड. आता आपल्याला बघायचं की स्पीडचं एकक काय आहे. तर आपण स्पीड कशामध्ये मोजतो, तर स्पीड आपण किलोमीटरमध्ये मोजतो. ओके, हवरमध्ये मोजतो, मीटर आणि सेकंडमध्ये मोजत असतो. म्हणजे तास, मीटर आणि सेकंडमध्ये सुद्धा आपण ते मोजत असतो. ऑलवेज रिमेंबर अ मूव्हिंग ऑब्जेक्ट मे नॉट हॅव ओनली वन टाईप ऑफ मोशन. म्हणजे जे आंदोलित किंवा जे चेंज करणारं जे ऑब्जेक्ट आहे किंवा वस्तू आहे ते एका विशिष्ट गतीमध्ये चेंज करत नसते, ते वेगवेगळ्या डिफरंट याच्यामध्ये करत असते. ओके, नाव व्हॉट वी हॅव लर्न फ्रॉम दिस चॅप्टर, व्हॉट पॉईंट वी विल डिस्कस इन दिस चॅप्टर. ओके, नाव जस्ट overlook it. Okay, objects in a motion are those that changes their position continuously. म्हणजेच काय, गतिमान वस्तू सतत काय बदलत असतात, त्याच्या प्लेस म्हणजे जागा बदलत असतात. द व्हेरियस टाइप्स ऑफ मोशन आर लिनियर, युनिफॉर्म लिनियर, नॉन युनिफॉर्म लिनियर, ऑसिलेटरी, सर्क्युलर, पिरियडिक अँड रँडम मोशन. म्हणजेच काय, आपण देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ मोशन सच ॲज कोणकोणते आहेत, तर लिनियर आहे, युनिफॉर्म लिनियर आहे, नॉन लिनियर आहे, नॉन युनिफॉर्म लिनियर आहे, ऑसिलेटरी आहे, सर्क्युलर आहे, पिरियडिक अँड रँडम मोशन्स. ओके, नाउ द थर्ड वन इज दॅट द डिस्टन्स ट्रॅव्हर बाय अन ऑब्जेक्ट इन अ युनिट टाईम इज कॉल्ड दी स्पीड्स. म्हणजे एका कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरस त्या वस्तूची चाल असे म्हणत असतात. स्पीड म्हणजेच काय, चाल. ओके, द टाईम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हर्स अ सर्टन डिस्टन्स डिपेंड्स ऑन द स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे काय विशिष्ट अंतर पार करण्यास किती वेळ लागेल त्या वस्तूच्या चालीवर अवलंबून असते. एका विशिष्ट अंतर पार करण्यास किती वेळ लागेल, म्हणजे आता एखादी बस सोलापूरवरून जर पुण्याला जात आहे तर तिला किती वेळ लागेल हे कशावरती डिपेंड असते, त्याच्या स्पीडवरती, म्हणजे त्याच्या चालवरती. ओके, इट इज क्लिअर. ओके, नाउ इन दिस वे वी हॅव फिनिश युअर चॅप्टर नंबर 9, दॅट इज द मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन. ओके, इफ यू आर नॉट अनेबल टू अंडरस्टँड any point or doubt for any point, please repeat this video or reference video. I'll go through it. Okay, now I am stop here.